मार्कंडा मंदिर, जे विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाते, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. 8व्या ते 12व्या शतकादरम्यान राष्ट्रकूट किंवा यादव काळात बांधलेल्या या मंदिर समूहात आज सुमारे 18 मंदिरे असून ती अप्रतिम स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, गडचिरोली जिल्हा, चामोर्शी तालुका, वैनगंगा नदीच्या तीरी असलेले हे मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव मार्कंडेश्वर यांना समर्पित आहे. महाशिवरात्र या निमित्ताने इथला जो गावाचा जो देवाचा जे महोत्सव असतो हा खूप मोठा असतो. गर्दी बघून तरी मंदिरामध्ये खूप गर्दी असणार. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि मंदिराची जी माहिती आहे, जेवढं मला माहिती आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार मंदिराची. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि मार्कंडा इथे येण्यासाठी तुम्हाला चंद्रपूरवरून स्पेशल यात्रा बसेस वगैरे मिळेल. आणि ट्रेनचं वगैरे ऑप्शन इथे नाही आहे. तर तुम्हाला चंद्रपूरवरून डायरेक्ट मार्कंडा देव या देवस्थानला बसेस आहेत. आणि तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठी असलेलं हे जे शिवाला समर्पित असं देवस्थान आहे, त्या देवस्थानाला आपण आता भेट देणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतं आणि दुर्गम भागामध्ये मोडलं जातं. त्याच्यामुळे नक्षलाईट एरिया आणि असल्यामुळे इथे पोलीस प्रोटेक्शन जे आहे ते भरपूर प्रमाणात आहे. सो बघू शकता मंडळी तुम्ही, भावी भक्त जे आहे ना, म्हणजे रांग आहे ते गावाच्या तिथं पार्किंग केली. त्या पार्किंगपासून जे लाईन लागलेली आहे ते मंदिरापर्यंत आहे. आणि हे बघा तुम्ही मागे बघू शकता, मंदिराची लाईन आहे दर्शनासाठी. पार्किंग मंदिर इथपर्यंतची लाईन आहे. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दीचा अंदाज घेऊन बघू शकता की इथलं म्हणजे जी यात्रा आहे किंवा या देवस्थानाचं जे महत्त्व आहे हे याच्या गर्दीमधून आपल्याला कळून येते. सो मंडळी, आता मी वैनगंगेच्या तीरावरती आहे. आणि वैनगंगेच्या तीरावरती जे मंदिर आहे आपलं मार्कंडेश्वर जे मंदिर आहे प्राचीन, जे 8व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि राष्ट्रकूट राजवंश या राजांनी बांधलं गेलं असं हे इथली मान्यता आहे. आणि हा जो घाट आहे तुम्ही बघू शकता, इथे आंघोळी वगैरे केल्या जातात. आणि ज्या मान्यता आहेत त्या इथे मागल्या जातात. आणि तसेच इथे जे कोणी ज्यांची इच्छा पूर्ण होते ते असे नवस वगैरे इथे करतात. तर इथे लहान मुलांचे मुंडन वगैरे आणि ज्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतील, त्यांनी इच्छा मागली असतील, ज्यांच्या पूर्ण झाल्या त्यांनी इथे मुंडन वगैरे करून विदर्भाची काशी, तसेच विदर्भातील खजुराहो मंदिर या नावाने ओळखले जाते. कारण की खजुराहो मंदिराप्रमाणेच इथले जे शिल्प आहे, गुंतागुंतीचे जे शिल्प आहे, इथले शिल्प प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे खजुराहो मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळते जी शिल्पकला आहे, तशीच शिल्पकला आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळते. आणि या मंदिराच्या कळसावरती वीज पडल्यामुळे हे मंदिर आता पडझडीत झालं आहे. तसंच पुरातन खात्याने आता याची दखल घेऊन याला उभी करण्यात येत आहे. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. आणि ही आहे समोरची गंगा नदी. मंडळी, आता 2 तासानंतर लाईनमधून मी मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहे. आणि इथून आपल्याला दर्शनासाठी जवळपास गर्दी बघून तरी आपल्याला 2 तास लागेल. आपण आता दर्शन घेऊया. आणि मंदिराविषयीची जी माहिती आहे, जे राष्ट्रकूट राजवंश यांनी जे बांधलेलं मंदिर आहे ते 8व्या शतकामधलं, त्या मंदिराची
मंदिराची माहिती आपण समोर दर्शन घेऊ आणि व्हिडिओमध्ये देऊया. या मंदिराची शैली उत्तर हिंदुस्थानी आहे, जी खजुराहोच्या मंदिराशी सामर्थ्य दर्शवते. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर सूक्ष्म आणि सुंदर शिल्पकला कोरलेली आहे. येथे अनेक मंदिराचा समूह होता. त्यापैकी आता सुमारे 20 ते 24 मंदिरे सुस्थितीत किंवा अवशेषांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. असं म्हटले जाते की या मंदिराच्या कळसावरती वीज पडली तेव्हा या मंदिराच्या कळसाचा अर्धा भाग कोसळला. त्यामुळे या मंदिराच्या कळसाचे अवशेष जे आहे ते आता पण आपल्याला खाली पडलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते. हे ठिकाण निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. शिवाचे लोकप्रिय स्थान आहे आणि केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारतातील सर्वत्रही धार्मिक व्यक्तीसाठी भव्यता आहे. सदर ठिकाण हे चामोर्शी उपविभागातील चामोर्शी तहसील अंतर्गत येतो. मार्कंडा गाव चंद्रपूर पासून 65 किमी तर नागपूर पासून 184 किमी अंतरावर आहे. गडचिरोली पासून 40 किलोमीटर अंतरावर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या शहरातून येथे येण्याकरता वर्षभर बस सेवा उपलब्ध आहे. मार्कंडा येथील देवालय दक्षिणोत्तर 196 फूट लांब आणि पूर्व पश्चिम 168 फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहे. सभोवती 9 फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकार मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मंदिर इतकं सुंदर आहे आणि प्राचीन आहे. खरंच विदर्भाचं काशी आणि खजुराहोचं जे दुसरं स्वरूप म्हणतात ना, खरंच हे मंदिर जे खजुराहोचं दुसरं स्वरूप आहे. खजुराहो जे मंदिर आहे ना, सेम कलाकृती तिथले जे शिल्प आहेत या मंदिरावरती आहे. तर आता महाशिवरात्री याच्यामुळे गर्दी आहे. मी मंदिरामध्ये थोडं फोटोशूट केला आणि बाकीचे जेवढं पण शिल्प आहेत, जे गुंतागुंतीचं शिल्प जे खजुराहोचं आहे, त्याचप्रमाणे या मंदिरावरती खजुराहोचं जे शिल्प आहेत 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट
राजवंश या काळामध्ये बांधलं गेलेलं हे मंदिर आहे. सध्या त्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या. आणि आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच मंदिर खूप बघण्यासारखं आहे. तर अवश्य या मंदिराला भेट द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हर हर महादेव.